तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत मस्त असा गोडाचा पदार्थ, तो सुद्धा दुधीपासून. दुधी म्हटलं ना की खूप जणांचं नाक मुरडलं जातं, पण हा गोडाचा पदार्थ तुम्ही नक्की बनवून बघा. मोठेच का लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा दुधीचा हलवा. गाजरापेक्षा काही कमी लागत नाही हा, नक्की ट्राय करून बघा. तर आता मी ते काय केलंय, दोन्ही साईड कट करून घेतलेले आहेत आणि सालं काढून याला मधून कट करून घ्यायचंय. मधला जो कापसासारखा भाग आहे ना, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तो घ्यायचा नाही, तो किसला जात नाही आणि फारसा चांगलाही लागत नाही हलव्यामध्ये. त्यामुळे व्यवस्थित आतील भाग काढून घेतल्यानंतर सगळा दुधी आहे तो मी बारीक किसणीने किसून घेतलाय. ही टीप लक्षात ठेवा, किसणी आहे ती बारीक ठेवायची, म्हणजे हलवा एकदम छान होतो. आणि आपण दुधी किसतो ना, त्याच्यानंतर त्याचा किस आहे तो रंग बदलायला लागतो. त्यामुळे किसून फार वेळ ठेवायचा नाहीये, लगेच आपल्याला हलवा बनवायला घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे मोठी कढई घेतले आणि त्याच्यामध्ये 2 चमचे भरून तूप घातलेले. तूप हलकं गरम होऊ द्यायचं, गॅस आहे तो बारीकच ठेवायचा. आणि हा सगळा किस आपल्याला तुपावरती घालून छान परतवून भाजून घ्यायचा आहे. हा किस तुपावरती छान भाजला ना की त्यातील जो तुरटपणा असतो तो निघून जातो आणि हलवा आपला मस्त चविष्ट तयार होतो. त्यामुळे 2 ते 3 मिनिट एकसारखा आपल्याला याला तुपावरती भाजून घ्यायचं आहे. एकदा का आपला किस तुपावरती छान भाजला की याच्यामध्ये किस आहे तो बुडेल इथपर्यंत आपल्याला दूध घालायचं आहे. मी इथे मोठी 1 वाटी दूध घातलंय. आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं. कढईला जो कडेला लागलेला किस आहे ना, तो चमच्याच्या साह्याने व्यवस्थित आतमध्ये घ्यायचा आणि दुधाबरोबर सगळ्या किसाची व्यवस्थित लेवल करून घ्यायची, म्हणजे दुधामध्ये तो किस आहे शिजायला मदत होऊन जाते. आणि कवर करून आपल्याला याला बारीक गॅसवरती शिजवायचं आहे. मध्ये मध्ये ओपन करून मी पुन्हा मिक्स करते. बघू शकता अशा पद्धतीने जे दूध आहे ते बऱ्यापैकी आटेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. जवळजवळ निम्म दूध होईल ना इथपर्यंत शिजवलं की जो किस आहे तो छान सॉफ्ट होतो आणि हलवा खाताना अगदी तोंडामध्ये विरघळतो. त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा. छान असं याला शिजवून घेणं गरजेचं आहे. बघू शकता निम्म्यापेक्षा कमी दूध झालंय. तर ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे. मी मोठी वाटी दूध घेतलं होतं ना, त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतले. गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता साखर आहे ती छान अशी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. साखर छान विरघळली की आपल्याला याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळचा किस घालायचा आहे. याने आणि चव वाढते हलव्याची. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. जिथपर्यंत आपलं हे पाणी आहे ना ते सुकत नाही तोपर्यंत आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे. एकदा का हलवा शिजत आला की आपल्याला झाकून ठेवायची काही गरज नाही. आता लास्टला याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा ग्रीन फूड कलर मी ॲड केला आहे, कारण हलवा दिसताना फिका फिका दिसत होता. छान अट्रॅक्टिव्ह बनतो, पण पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ॲड करू शकता, अदरवाईज नाही केलं तरी चालेल. पण फूड कलर जेव्हा आपण ॲड करतो ना तेव्हा त्याला व्यवस्थित मिक्स करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर कलरचे शेड आहेत ना ते कमी जास्त बरे दिसत नाहीत. यासाठी सगळं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर हलवा आहे तो मी बाजूला उतरवून ठेवला आहे. आणि लास्टला आपल्याला मस्त तुपाची फोडणी द्यायची. 2 चमचे तूप छान तापवून घेतले आणि त्याच्यामध्ये खूप सारे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीचे तुम्ही घालू शकता. मी ते काही बदाम आणि काजूचे तुकडे घेतलेत. छान ब्राऊन होऊ द्यायचे आणि मग घालायचे, म्हणजे हलव्यामध्ये मस्त कुरकुरीत लागतात ते आणि चवीलाही छान लागतात. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला हलवा आहे तो खायला एकदम तयार झाला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही गरम गरम खाऊ शकता, पण फ्रीजमध्ये ठेवून अगदी थंड करून खाल्लात ना तर याची चव काही मस्तच लागते. नक्की ट्राय करा. वरून मी पुन्हा बारीक असे बदामाचे काप आहेत ना त्याने याला गार्निश केलं आहे आणि आपला मस्त दुधीचा हलवा बनून तयार झाला आहे. खा प्या मजा करा. पुन्हा भेटू. बाय बाय.